नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील महिन्यात आम्ही गाणगापूरला गेलो होतो आणि गाणगापूरला गेल्यानंतर सर्वात पहिले आम्ही भीमा अमराच्या नदी संगमावर गेलो, ज्याला संगम मंदिर असेही म्हटले जाते. जिथे औदुंबर वृक्षाचे मोठे मंदिर आहे. या वृक्षाखाली सरस्वती स्वामी महाराज बसायचे आणि तेथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मुख्य दत्त मंदिराकडे निघालो. पण खूप जोराचा पाऊस चालू झाला होता, त्यामुळे आम्ही तिथून पाऊस थांबल्यानंतर निघालो आणि मुख्य दत्त मंदिराकडे गेलो. तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले. तर तुम्ही बघू शकता, हे मुख्य दत्त मंदिर आहे आणि इथे गाणगापूरला आल्यानंतरचा अनुभव खूप छान असतो. तर आयुष्यात एकदा तरी गाणगापूरला जावे. आणि तुम्हाला गाणगापूरला कसे जायचे, याबद्दल माहिती हवी असेल, कुठे राहायचे याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर एक व्हिडिओ बनवेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.